हाय गाईज, आम्ही आलो आहे आमच्या शाळेच्या इथे आणि ह्या मॅडम आत्ता आल्यात, अर्धा तास लेट वाजले तिथे बघा. मी 7 वाजता आले आणि या 7:30 वाजता आले. काय यायचं आहे ते आल्याच नाही. आणि त्या मला म्हणाले भूते नाक्यात आहे, म्हणजे इथे जवळच आमच्या इथे. आणि आता अर्धा तास होऊन गेला तरी आलं नाही. यार हसणार नाही आहे. नाही यार, हसणं यार मेन आहे आमच्यात. स्वतः ठरवतात किती वाजता यायचं आणि स्वतःला यायला नाही. आणि याचं काय होतं अरे सांग. हो ह्या बघा, अर्धा तास लेट आलात. अर्धा तास लवकर या. अर्धा तास लेट आहात तुम्ही. अर्धा तास. गुड मॉर्निंग गाईज. अर्धा तास लेट आहे तर तुम्हाला काय बोलायचं? भूते नाक्यात, भूते नाक्यात. तेव्हा मी घरी होते. आईस म्हणजे मला काय बोलू. पहिलं लेक्चर नाही आहे रे आमचं आहे ना. सर पटकन सर 8 वाजता कुणाला बसायचं नाही. नाही गाईज, मला काय नाही गाईज, मला लेक्चरला बसायचं म्हणून मी नाही गाईज, मला लेक्चरला बसायचं म्हणून मी एवढे तयारी करून आले. हां, केसांवर जाऊ नका गाईज. केसांचं काय होतं गाईज मला काय कळत. दोन्ही बाजून काहीतरी नवीन स्टाईल, पण आजची स्टाईल मला सोबत नाही. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा ह्याचा अर्थ काय. आणि धूळ बघायची. अरे असं काय बड्डे असते ते. ओके बाय. आज वातावरण खूप छान आहे आणि आता आम्ही चाललो आहे 8 वाजता कॉलेजला. ही आमची मैत्रीण भेटलेली आहे. स्कूटी चालवताना आमचंच आहे ना, आमचं ड्रीम आहे. नाही एक दिवस कंप्लीट होणार. आणि आडोचा ब्लॉकमध्ये आधी पहिली आली आहे ती. काय पण म्हणा, त्या कॉलेजला गेल्यावर ब्लॉक करतो. बाय. चला करा पटकन. अरे काय मोबाईलमध्ये बिझी आहे सगळ्याचं जास्त लाईट आगे दे. जागा आहे का ग? जागाच नाही आहे. आम्ही आहोत आता लायब्ररी आणि आम्ही स्टडी करतो. इकडे वेदा म्हणते घे बाई. पण नको आता राहू दे. आता हे अरे बघ चरायचं काम करतो. चरायचं काम चांगलं आहे माझा हा कोण. काही स्वतः खाईल तुझ्या काय माहिती ना. अरे श्वेता, तुझी जरा वही खराब झाली.
काय काय गळे आहेत. हो गळे आहेत ते. हॅलो माझा गळा बघ आता होतं. पप्पू शेतात असे पेजेस आहेत. कधी घालतात ना आपल्याला तुझा खोटं कशाला म्हणतेस घरी आहे. रात्रच पण किती कठीण आईला कसं काढतेस काय नीट काढायचं. सो गाईज ड्रॉइंगमध्ये मास्टर आहे. मला सांगत नाही काढायचं. माकडं कधी करतेस वापर फक्त नाही तोंड सांभाळून नाही सांभाळणार. काय करशील मग बोल. तू एडिटिंग करते आहेस की ते करते आहे. ते दोन मिनटं काय सांगितलं मी ते काढते. मला आता तुला ड्रॉइंग येते. ड्रॉइंग येते माझी. चल काढून काय आता कशावर आहे बघा. बोल बोल काय नीट काढा जरा. अरे काय रे कॅमेरा सारखे बघते. सो बाय. काजल आपल्याच धुंदीत आहे वाटतं. काजल अय काजल काजल कोणत्या डिप्रेशनमध्ये कोणत्या डिप्रेशनमध्ये ओ भाई. डायनोसर काढले गाईज आम्ही कधी एका साईडने थोडं छोटं मोठं झालं असेल. राहू दे कधी माझं कसं चांगलं काढशील मला माहिती. काय मला दाखवलंच असतं मी खोडलं म्हणून. मछली का झाला बनवला होता. मछली का झाला. आता हे हसत नाही तुम्ही म्हणाल आजच्या ब्लॉगमध्ये स्वतः हसत का नाही. कारण तुम्ही गाईज तेव्हा तिला बोललात हसते जास्त मग ते परत मुका प्राणी उभे ऐकलात. तेच तर पाहिजे होतं मला. त्याची मी अशी राहिली तर मी काय काका येणार आहे. खोडलं एवढं चांगलं काढलं होतं. आई तिने माशाचा पंचा काढला होता मागचा. अशी सांग मला तू. अशी ही बोलली मला. अशी ही बोलली म्हणून मी पडला. माझं तिला आवडत असते तर वेळ पूर्ण नाही होणार. पूर्ण नाही होणार. मग मातीच्या हालवी कधी लागले त्याला. आणि हे काढ. अरे काढलेलं आहे ते काढायचे का. नाही गाईज आता तुम्हाला मी हिची ड्रॉइंग दाखवते. मछली का जाला. फुल फोकस आहे. फोकस नाही म्हणत मला. जरा काढू देती दाखवायला प्रॉब्लेम होतोय. मग तुम्हाला दाखवेल. आता मी त्यांना दाखवणार. काहीच तुम्ही बघा. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही. ही बघा ही बघा ही बघा. ही काही ड्रॉइंग आहे. मछली का जाला. मछली का जाला बनाय. मछली का जाला. काय प्रसिद्धी किती वेळा पडायला लागते. ते घालून इनर म्हणजे ते इंच करायची ना. काय फॉलोअर्स किती आहेत तुला. 25,000 असे होतील एक दिवस. तुझे किती आहे. 856 फॉलोअर्स आहे. किती 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 856. सगळ्यांना कम्प्लीट करून देऊ ना. आणि परत वडापाव खायला पैसे नाही आहेत. आता वडापावचे पण प्रसिद्धी पैसे भर आमचे वडापावचे. वडापावचे पैसे आमची प्रसिद्धी भरणार आहे.
अरे तुझं ब्रेकअप झालं ना त्यामुळे एन्जॉयमेंट देणार आहे त्याची. अरे ब्रेकअप झालं तिचं त्यामुळे एन्जॉयमेंट करण्यासाठी आम्हाला पार्टी देणार आहे वडापावची. पोटात भुकेची माहिती आहे पण अनहेल्दी खातो आहे आम्ही वडापाव. काय काय रोजचा वडापाव भारी वडापाव असतो स्वस्त आहे म्हणून जातो आम्ही, मस्त आहे म्हणून नाही. जिथे जाईल तिथे लोक भेटतात आमच्या प्रसिद्धीला आणि तिथे ती थांबत बोलत तुला दिसते तिथे काय तू का थांबत बोलत बसते. चला वडापावला चलो. वडापाव म्हणजे मी बोलले तर तुम्ही वडापाव नाही खाणार. तिने एका शब्दावर तिच्या वडापाव खायला आला. अरे तू करणारच म्हणून आलोय. प्रसिद्धी भर पैसा नाही बरोबर नाही. समोसा 3 वडापाव. अरे पैसा नाही आहे पैसा 10 रुपये नाही आहेत पैसे आमच्याकडे. फक्त 10 नाही आहेत. 2 रुपये 5 रुपये थांब माझ्याकडे देखो काही. हॅलो बोल. झाले 5 किलो 10 झाले. तुझी मी घरी भरते. चला. अरे खरोखर पैसे नाही खरोखर पैसे नाही खरोखर नाही विचार बघितलं तुला डोळा मारला. अरे खरोखर एक स्वतः माझ्याकडे आहे पैसे बघ. जर निघाली तुझे काय करे. अरे मिरची नाही ना टाकलीस नाही. कप तू ठेव करते 5 मिनटं. हां गरम नाही हा जरा एक घास. पैसे कोणी खात नाही काही 5 रुपये शोधते. पण येत काय बघ 2 रुपये. हा पैसे मिळाले. गाईज आमचं ठरतच नाही प्लॅन काय समजतच नाही कसे. आज आम्ही भिकारी आहोत गाईज खरोखर. आईसोबत पैसाच नाही आमच्याकडे. खायला गेलो वडापावला पैसा नाही. फिरायला गेलो पैसा नुसतं काहीतरी खायला गेलो पैसा नाही. आपल्या मैत्रिणीपैकी कोणती आमची एकतरी श्रीमंत मैत्रीण पाहिजे होती. काहीतरी एन्जॉयमेंट झाली असती काहीतरी. काहीही नाही. मला काय समजतच नाही काय करू. तुमचं काय म्हणणं आहे फिरायला कधी जाऊया. तुम्ही प्लॅन तर करा. मग प्लॅनिंग झालं वा वा वा. काय यार झाला ना कुणी प्लॅन आयुष्यात कधी फिरायला नाही यार. कधी यांचं फेमस झालेलं आहे कधीच येणार नाही यार. हे वय गेलं ना निघून की कधीच येणार नाही. नंतर आपले लग्न होती. मला बॅग घ्यायचं मला पण घ्यायचं. नुसत्या कॉलवर ह्यांना काय धंदेच नाही. कॉलवर नुसते कॉलवर माझ्या हातात आणि काय बोलू काय असंच करणार आहे गाई. अरे कोणतरी बोललं मुका प्राणी बोलला काय. गाईज आम्हाला मुका प्राणी म्हणतात म्हणून मला बोलायला भाग पडतोय. नाही तर तू बोलली नसतीस का. नाही तशी मी सांगते बाई. होय मला असं 2-3 जण बोलले की श्वेता खूप शांत साधी आहे. होय खरोखर बोलले. मी लाखवत नाही गाईज. घे शपथ घे तुझी शपथ. तुम्हाला मारतेच. अरे गाडीचं ब्रेकअप झालंय तर रडगाणं सुरूच आहे गाईज. कधीच लवच्या झंझटीमध्ये पडू नका. आणि मागचे आम्हाला पोरं असतात पण आम्ही रोखणार नाही. आम्ही व्हिडिओ करत राहणार. पोरं असू देत बापी असू देत महिला असू देत मुली असू देत रिक्षावाले पिकपिक करू देत. आम्हाला काहीही फरक पडत नाही कारण आम्ही व्हिडिओज बनवतो. माझा हात दुखतोय पण माझी मैत्रीण बोलत नाही की दे कॅमेरा मी पकडतो. अय्यो राम पाप अय्यो राम पाप. अरे मकर संक्रांत माकार नसतं ते मकर. त्या दोघी बोलणार होणार आहे असं. अच्छा बोलत आहे बिल्डिंग सगळ्यांकडेच असते. हा गाई डायलॉगचे फुलं आहेत मस्त तर ना एक आम्ही ना येतो आणि तिथे ना कपल्स भांडण चालू होतं. तर ना का तो असला तिच्यावर बोलत होता ना की ती काय बोले
सुचत नाही मी सांगते. ते कपल भांडत होते तर तो पोरगा तिच्यावर एवढा भडकला होता की ते बिचाऱ्या पोरीला काय बोलू सुचत नव्हतं. हां आणि मी सांगत होते. हां हेच सांगायचं होतं पण सुचत नव्हता काय सांगायचं. आणि आमची शूट करण्याची स्टाईल एवढी घाण आहे की काय सांगू तुम्हाला. पण किती किती मस्त असं कुणाली म्हणते खरं तर. कपल भांडतात आणि हिला मजा येते. अरे म्हणजे शो बघायला आम्ही काय सिंगल आहोत तर शो बघूनच आमची मजा घेतो.